तर म्हणजे खूप लोकांचा प्रश्न असतो देव आहे की नाही, बाकीच्यांचा माहिती आहे बस वरून देवाने थोडंसं कृपा करावी, पाऊस न पाडावं. तर म्हणजे थोडा सीन झालाय. आपण जरा पण जागा नाही आतमध्ये. शुभ सकाळ म्हणजे कसं काय, तर मॉर्निंग झाले, आपण आता निघालोय. फ्रेश तर नाही आले, फ्रेश जरा पुढे जाऊन होतो, जरा पाण्याची सोय करून पुढे जाऊन फ्रेश होतो. बघा आपण इकडे झोपलेलो आतमध्ये. 2 दिवस झालं गर्दी वाढत चालली टेंटमध्ये, तर काय नाही, थोडा ॲडजस्ट करून झोपावं लागतंय. रात्री एंडिंगचा व्हिडिओ करायला भेटत नाही. ठीक आहे, काय एक छोट्यासा क्लिपनी कायच होतं. आणि आजचा दिवस आहे 14वा नाही 15वा काहीतरी आहे, 15वा असेल. आणि आज तारीख 22 आहे. अजून 2 दिवस भावांनो, आजचा आणि उद्याचा, मग आपण पंढरीमध्ये असो भावांनो. बस विठुरायांना भेटायची जी आस लागलेली ती काही दिवसात पूर्ण होणार आहे. खूप आनंद आहे. आता जरा बोलायला जमत नाही, जरा चाय बी पितो आणि मग भेटतो तुम्हाला भावांनो. हे बघा रस्ता पावसामुळे पुन्हा चिक्कल चिक्कल झालंय. पावसा भावांनो, पंढरपूर 29 किलोमीटर जवळ येते पंढरपूर. तर म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलात, रिंगण सोहळा झालेला, आपल्याला लेट झाला. आपण पाठीमागे ब्लॉग अपलोड करायला आणि चार्जिंगसाठी थांबलेलो, त्यामुळे आपल्याला लेट झाला आणि रिंगण सोहळा संपला. ते काय नाही, अजून मेन रिंगण सोहळा आपला बाकी आहे, तो त्याला आपण हजेरी लावू. बस काय नाही, ठीक आहे, चला होत राहता, भेटू पुढच्या व्हिडिओ. तर म्हणजे आपल्या इथे 2 पालख्या अजून भेटल्यात, संत सोपान काकांची आणि संत योगीराज, ह्या 2 पालख्या आपल्याला भेटल्यात. आता आपण इथे जरा पाया पडू आणि पुढे जाऊ.
माऊलीच्या पायाचं एकदम मोफत मध्ये आपलं झालं आणि ती माऊली आता विठ्ठलाला भेटायला पंढरपूरला निघाली आहे बघ. अशा सर्व योजनेचा तुम्ही सर्वांनी सुद्धा लाभ घ्यायचा आहे. आमच्या ताई तुम्हाला पॅम्पलेट देतील, त्याच्यावरती पुरेपूर माहिती आहे. म्हणजे सगळ्यांनी याची माहिती घ्यायची आहे आणि आपली वारी एकदम सुखद करायची आहे. पुन्हा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद. भावानं चालता चालता बघा मला काय दिसलंय. एका भावाने बंगल्याच्या वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावर बसलेला पुतळा लावलाय. एवढा भारी दिसतोय ना. आता हा व्हिडिओ कट झाल्यावर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. तर मंडे थोडा सीन झालाय. आपण आपल्या झोपायच्या लोकेशनला लेट आलोय. तर काही मागील 2 दिवस आहे ना इथे गर्दी वाढत होती. आज तर खूपच वाढले. जसं पंढरपूर जवळ आले ना तसं खूप गर्दी वाढली. थोडी पण जागा नाही आतमध्ये. तर बघितलं खूप गर्दी झाली आतमध्ये. गेल्या 2 दिवसापासून गर्दी वाढत होती, आज खूपच वाढली. तरी सुद्धा आतमध्ये जाऊन बघतो मला एकट्यासाठी कुठे जागा भेटते काय. जर आतमध्ये नाहीच भेटली तर बाहेरच मला कुठेतरी परत पाठी गावात जावं लागणार आणि तिथे जागा बघून झोपावं लागणार. ठीक आहे, चला जातो आतमध्ये, बघतो जागा आहे की नाही. भावांनो जरा पण जागा नाही आतमध्ये. चला दुसरीकडे कुठेतरी जाऊन बघू. तर मंडळी आतमध्ये तुम्ही पाहिलात मागच्या व्हिडिओमध्ये की जरासुद्धा जागा नाही. आपण जिथे जागा पकडायचं ते पाय मसाज करण्याची मशीन होती ना, तर तिथे सुद्धा जागा नाही. तिथे पण पॅक झालं आहे. आपल्याला यायला लेट झाला, 6 वाजले, त्यामुळे जागा फुल झाली. तर आता आपण पुढे तर नाही जाऊ शकत कारण की पालखी पाठी आहे. 1 किलोमीटर पालखी आहे. तर आपण पण जरा थोडं पाठी जाऊ. कुठे दुकानाबाहेर जागा भेटते का बघून तिथे झोपू. पुढे तर नाही जाऊ शकत कारण की आपण पालखीसोबत आले, पालखीसोबतच चालूया. जरा पाठी जाऊया. पाठी जागा मला वाटतं भेटून जाईल. बघू जागा भेटली तर तुम्हाला मी दाखवतो कुठे जागा भेटली, काय आहे, कसं आहे. ठीक आहे, चला भेटू जागा भेटल्यावर. तर म्हणजे आपल्याला जागा भेटली. जरा इथे जास्त ना हायवेच्या जवळच भेटले. हे बंद दुकान आहे. जरासा पत्रा बाहेर यायचा. मग काय आपल्याला एकट्याला जागा बस होईल एवढी काय. रात्री बस वरुण देवाने थोडंसं कृपा करावी, पाऊस न पाडावा हीच अपेक्षा आहे. बाकी काय नाही, भेटले जरा जागा. आता इथे हे जे दुकान ज्यांचं आहे ते इथे बाहेर पाणी विकतात आहे. तर ते सारखं येतात आहे म्हणून मी फक्त अर्धच आतलो आहे. प्लॅस्टिक टाकलं.
ते एकदा त्यांचं हे करून निघून गेले ना की मी पूर्ण प्लॅस्टिक टाकेल, मस्तपैकी ते झोपेन हवेशीर. एक तर सर्दी झाली आणि हवेत झोपलोय. सांगा काय करायचं आता. काय नाही होत आता. आपला मेन तंबू जो गव्हर्नमेंटचा आहे तो बघा पुढे आहे समोर. म्हणजे जास्त आपल्याला फिरावं नाही लागलं. मी जरासं पुढे गेलो गावामध्ये बघितलं तर सगळीकडे हे थांबलेले कोण दिंडीवाले होते. मग बोललो दिंडीवाले सगळ्या घरातले दिंडीवाले दिसतात आहे. मग परत पाठी आलो. तर तंबूमध्ये बघत होतो, तंबूमध्ये नाही भेटलं. मग हे दुकान दिसलं, मग आलं दुकानाच्या बाहेर बसले. आता बघू काय होतंय. पाऊस नाही पडायला पाहिजे बस. पाऊस पडला तर काय नाही, छत्री आपली मोठी आहे. ज्या साईडून पाऊस पडत असेल त्या साईडला करायची आणि झोपायचं. एक दिवसाचा विषय. आजची रात्र आणि उद्याची रात्र बस एवढंच आहे. मग आपण पोचू पंढरपूर. ठीक आहे चला भेटू झोपताना. तर मंडळी, खूप लोकांचा प्रश्न असतो देव आहे की नाही. तर बाकीच्यांचा माहिती नाही, तर माझं म्हणणं एवढंच आहे की देव आहे. तो स्वतः तर नाही येऊ शकत, पण तो काही लोकांच्या ह्याच्यातून, विचारातून किंवा त्यांच्या इच्छेतून तो आपल्याला येऊन भेटतो. आता इथे एक दिंडीवाले होते माऊली, ते माझ्याजवळ आले. त्यांनी मला विचारलं की बा तू जेवला की नाही. तर मी बोललो नाही. मी त्यांना बोललो नाही, मी भजी खाऊन आलोय. तर बोलले खिचडी उरली आहे आमच्याकडे आहे, खाणार का. तर मी पहिला नाही बोललो, पण त्यांनी दिली मला आणून. तर माझं म्हणणं एवढंच आहे की देव आहे, तो कोणत्या ना कोणत्या रूपात येतो आणि तुमची मदत करून जातो. बस हेच एक होतं. काय खोटं बोलणं मला जमत नाही आणि खरं बोलल्याशिवाय मला मनाला शांती भेटत नाही. बस आता ह्या ब्लॉगचा एंड आहे हा. उद्या वाखरीचं आपलं हे आहे, प्रस्ताव आहे. उद्या आपण वाखरीत असू. दुपारच्या नंतर शेवटचं रेग्युलर होणार आहे. सर्दीमुळे मला बोलायला जमत नाही, थोडं ॲडजस्ट करा, जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. सर्दीमुळे मी आज आंघोळीसुद्धा नाही केली. आजचं वातावरण एवढं थंड आहे. सकाळी 6:30 वाजल्यापासून ढगाळ वातावरण होतं, म्हणजे ढग सगळे होते, ऊन थोडं पण नव्हतं. म्हणून मला आंघोळ करायला भेटली नाही, म्हणून आज आंघोळ केली. आज नाक खूप जाम झाले. तर वारीमध्ये चालताना जे डॉक्टर असतात त्यांच्याकडे गोळी घेतली आहे सर्दीवरची, खाल्ली आहे. बस एवढंच मला बोलायचं होतं की देव आहे बाबा. तो कोणत्या ना कोणत्या रूपात येतो आणि तुम्हाला मदत करून जातो. तर रात्रीचं तर दुपारी जेवलेलो मी, दुपारी अंधारानं वाटप असतं तिथे जेवलो मी. तर संध्याकाळचं काय जेवायला भेटलं नव्हतं. तर ते माऊली आले, त्यांनी विचारलं, त्यांच्याकडे खिचडी उरलेली ती दिली त्यांनी. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की देव आहे बाबा, देव आहे देव. तर ठीक आहे चला झोपू आता आपण. सगळे झोपलेत. हे बघा, हे पुढच्या वर्षी आपण पण करणार आहे. 1-2 माणसाचा टेंट मी घेऊन येणार पुढच्या वेळेला. ओपन वेळ झोपल्यामुळे जॅकेट घालावं लागलंय. तर गुड नाईट, शुभरात्र मित्रांनो. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू.